नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आहे 8 मार्च। 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। तर बघा, सर्व महिलांना महिला दिनाच्या नितिशा मेडप्रो करिअर पॉइंट तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर बघा, आजचा हा व्हिडिओ स्पेशली महिलांसाठी मी बनवत आहे। तर बघा, दररोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो आणि पण महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे काळाची गरज आहे। कारण घरातली महिला सुदृढ असेल, निरोगी असेल तरच पूर्ण कुटुंब निरोगी असतं। त्यामुळे महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, घर, त्यानंतर ऑफिस, कुटुंब, मुलं ह्या सगळ्या जबाबदारी पार पाडत असताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं विसरूनच जातात। तर बघा, महिला दिनानिमित्त मी काही महिलांचं आरोग्य कशा प्रकारे आपण सुधारू शकतो किंवा महिलाचं आरोग्य सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपण कसं स्टेबल ठेवू शकतो यासाठी मी काही महत्त्वाच्या हेल्थ रिलेटेड टिप्स देणार आहे। तर व्हिडिओ सर्व महिलांनी पहा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण मी 5 अशा थिंग्स सांगणार आहे, 5 अशा गोष्टी सांगणार आहे की जेणेकरून आपण आपलं धावपळीच्या जीवनामध्येही स्वतःचं आरोग्य चांगल्या प्रकारे ठेवू शकतो। तर येस बघा, मी ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिलं सांगेल की बॅलन्स डाएट। पहिली गोष्ट आहे बॅलन्स डाएट। बॅलन्स डाएट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपल्या शरीरामध्ये बघा, आपल्या शरीरामध्ये म्हणजे महिलांच्या शरीरामध्ये म्हणजे भरपूर साऱ्या महिलांच्या शरीरामध्ये आयर्न म्हणजे लोहाचं प्रमाण कमी असतं आणि यामुळे काय होतं, HB कमी होणं, अशक्तपणा येणं, त्यानंतर म्हणजे कोणतं काम करायला गेलं की लगेच आपल्याला धाप वगैरे लागणं, वीकनेस जाणवणं, हे सगळ्या गोष्टी कशामुळे जाणतात, ज्यावेळेस आपला HB म्हणतो आपण, हिमोग्लोबिन लेवल ज्यावेळेस कमी होते, म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये लोहाचं प्रमाण हे नॉर्मलपेक्षा कमी होतं। यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी जाणवतात। तर मग ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला बॅलन्स डाएट। बॅलन्स डाएट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। बघा, बॅलन्स डाएट मध्ये काय येतं, हिरव्या पालेभाज्या, फळं, दूध, गाजर, टोमॅटो, त्याच्यानंतर बीट वगैरे हे सर्व गोष्टी आपल्या दररोजच्या आहारामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे। तर बघा, आता आपण असं बॅलन्स डाएट घेतल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी होत नाही, दुसरी गोष्ट म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण कमी होत नाही, ह्या सर्व गोष्टी नॉर्मल राहतात। आणि जर ह्या कॅल्शियम आणि लोह यांचं प्रमाण जर आपल्या शरीरामध्ये नॉर्मल राहिलं तर आपल्याला गुडघे दुखणं, सांधे दुखणं, कंबर दुखणं हे त्रास जाणवत नाहीत। आणि त्यानंतर बघा, विकनेस जाणवत नाही। ह्या सर्व गोष्टी कशामुळे आपण टाळू शकतो की बॅलन्स डाएटमुळे। बॅलन्स डाएट हा खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीराला फिजिकली आणि मेंटली सुदृढ ठेवण्यासाठी। त्यामुळं डेली आहारामध्ये बॅलन्स डाएट घ्यायचा आहे। हिरव्या पालेभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे। त्याच्यानंतर डाळी असतील, फळं असतील, फ्रूट्स असतील किंवा ड्राय फ्रूट्स असतील, ह्या सर्व गोष्टींचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करायचा आहे। यानंतर मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगणार आहे, ते म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज। बघा, डेली रुटीन मध्ये दररोज थोडा का होईना पण व्यायाम करणं हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, आजकालच्या महिलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण एवढं खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलं आहे आणि ओबेसिटीमुळे काय होते, पीसीओडीचा त्रास प्रत्येक ईच अँड एव्हरी महिलांना जाणवत आहे। तर बघा, म्हणजे 100% पैकी 90 ते 80% महिलांमध्ये पीसीओडीचा त्रास जाणवतो। हे कशामुळे होतं माहिती आहे, ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज जेवढ्या पाहिजेत तेवढ्या होत नाहीत आणि ह्यामुळे काय होत आहे, आपल्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे आणि ह्या फॅटचं प्रमाण वाढल्यामुळे ओबेसिटीकडे महिला जास्त वळत आहेत, ओबेसिटीचं प्रमाण जास्त वाढत आहे। आणि ह्यामुळे आता दुसरी गोष्ट बघा, थायरॉइड। येस बघा, प्रत्येक महिलामध्ये म्हणजे थायरॉइडचा प्रॉब्लेम हा जाणवतोच। येस, ओबेसिटी, पीसीओडी आणि थायरॉइडचा प्रॉब्लेम एवढा खूप जास्त प्रमाणामध्ये महिलांमध्ये दिसून येत आहे। आणि बघा, हे जर प्रॉब्लेम तुम्हाला टाळायचे असतील ना, तर यासाठी व्यायाम करणं हे खूप महत्त्वाचं आहे। बघा, दररोज पहाटे किंवा इव्हिनिंगला 30 मिनिटं का होईना पण चालणं इट इज अ मस्ट आहे आपल्या शरीराला, म्हणजे फिजिकली आणि मेंटली
फिट ठेवण्यासाठी कमीत कमी 30 मिनिटं चाललंच पाहिजे, थोडासा व्यायाम असेल, योगा असेल, हे केलंच पाहिजे. तुम्हाला तिसऱ्या गोष्ट सांगणार आहे ते म्हणजेच मेंटल हेल्थ केअर, म्हणजेच मानसिक हेल्थ आपण सुदृढ कशा प्रकारे ठेवू शकतो. तर बघा, आपलं जेवढं म्हणजे शारीरिक हेल्थ म्हणजे फिजिकल हेल्थ जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मेंटल हेल्थ पण खूप महत्त्वाचं आहे. तर बघा, आता मेंटल हेल्थ सुदृढ ठेवण्यासाठी किंवा चांगलं ठेवण्यासाठी आपण काय करायचं आहे बघा, एकदम ताणतणाव फ्री जीवन जगायचं आहे. आणि ह्यासाठी दररोज सकाळी 30 मिनिटे, 10 मिनिटे किंवा 15 मिनिटे का होईना पण मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण मेंटल हेल्थ हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि हे मेंटल हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी मेडिटेशन करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी आवडत आहेत, आपल्याला ज्या गोष्टी करण्यासाठी आवडत आहेत, अशा गोष्टींना जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. जसं की थोडंफार आपलं आवडतीच्या गोष्टी म्हणजे वॉकिंग असेल, योगा असेल, व्यायाम असेल, रीडिंग असेल, आपल्या हॉबीज असतील किंवा आपल्याला एखादा खेळ खेळायला आवडत असेल जसं की बॅडमिंटन वगैरे, तर अशा गोष्टींसाठी थोडंसं स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे. जर स्वतःसाठी वेळ दिला तर आपण स्वतःच फिजिकली, मेंटली, इमोशनली, सोशली फिट राहू शकतो. आणि जर प्रत्येक घरामधली ही महिला जर सुदृढ असेल तर ते कुटुंब पण खूप सुदृढ असतं. त्यानंतर मी तुम्हाला चौथी आणि महत्त्वाची हेल्थ टिप सांगणार आहे, ती म्हणजेच काय, रेग्युलर हेल्थ चेकअप. प्रत्येक महिलांनी रेग्युलरली का होईना, म्हणजे महिना असेल, 6 महिने असेल किंवा इयरली असेल, तर एकदा का होईना पण आजारी पडो किंवा न पडो पण इयरली, 6 मंथली किंवा मंथली हेल्थ चेकअप करणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे कशासाठी महत्त्वाचं आहे, कारण बघा, आपण जर रेग्युलर हेल्थ चेकअप केलं तर यामुळं काय होतं, जर आपल्या बॉडीमध्ये एखादा डिसीज वगैरे फॉर्म होत असेल तर त्या डिसीजला आपण लवकर डिटेक्ट करू शकतो आणि त्यावरती योग्य ट्रीटमेंट घेऊन आपण लवकरात लवकर बरे होऊ शकतो. बघा, आजकाल महिलांना म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर वगैरे, सर्व्हायकल कॅन्सर यासारखे डेंजरस आजारांना सामोरे जावं लागत आहे. कारण महिला काय करतात, म्हणजे थोडंफार म्हणजे हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर त्या काय करतात, म्हणजे झाकून ठेवतात, हॉस्पिटलमध्ये जात नाहीत. ठीक आहे, होईल, टॅबलेट घेणं, थोडंफार म्हणजे जे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट घेणं आणि त्याला तिथेच पेन किलर्स वगैरे घेऊन स्टॉप करणं. पण यामुळं जे मोठे आजार आहेत हे बरे होत नाहीत. यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊन मंथली म्हणा, 6 मंथली म्हणा किंवा इयरली म्हणा, एकदा का होईना पण हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे. कशासाठी, अर्ली डिटेक्शन आणि ट्रीटमेंटसाठी. बघा, यानंतर मी तुम्हाला 5वी आणि महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ते म्हणजेच इनफ ऑफ स्लीप, म्हणजे शरीराला पुरेशी झोप घेणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. बघा, दररोज आपल्या शरीराला 7 ते 8 तासाची झोप ही गरजेचीच असते आणि ती झोप आपल्या शरीराला भेटलीच पाहिजे. तर बघा, आपण कंप्लीट झोप घेतल्यामुळे काय होणार आहे, आपलं मेंटल हेल्थ पण चांगलं राहणार आहे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते कंप्लीट झोप घेतल्यामुळं. त्यामुळं पुरेशी झोप घेणं हे खूप महत्त्वाचे आहे. पुरेशी झोप म्हणजे जी की 7 ते 8 तासाची पुरेशी झोप आपल्या शरीरासाठी, आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजसाठी, आपल्या मेंटल हेल्थसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे पुरेशी झोप घ्यायची आहे. तर बघा, ह्या आहेत 5 महत्त्वाच्या आपल्या डेली रुटीनमध्ये फॉलो करण्यासारख्या अशा 5 महत्त्वाच्या आरोग्याच्या मी तुम्हाला हेल्थ टिप्स दिलेल्या आहेत आणि ह्या हेल्थ टिप्स प्रत्येक महिलांनी फॉलो करायच्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपण पण सुदृढ पाहिजे, आपण पण फिट पाहिजे, येस, मला म्हणजे कोणता प्रॉब्लेम नको यायला, यासाठी तुम्ही ह्या 5 महत्त्वाच्या आरोग्याच्या टिप्स फॉलो करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये कोणत्याही आजाराला सामोरे जावे लागणार नाही. बघा, महिला ह्या घराच्या आधारस्तंभ असतात पण त्या कधी कधी स्वतःलाच विसरतात. तर बघा, आज इंटरनॅशनल वुमन्स डे निमित्त प्रत्येक महिलांनी स्वतःलाच वचन द्यायचं आहे की स्वतःच्या आरोग्याची काळजी ही मी स्वतःच घेणार आहे. बघा, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक महिलेला एकच संदेश द्या की तुमचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. हॅपी वुमन्स डे.